थोडं आपल्याला कॉन्फिडन्स लेवल जी असते ती आपली कमी होते। त्याचप्रमाणे जे नुकतेच बाळंतीण झालेले असतात, ज्यांनी बेबीला जन्म दिलेला असतो नुकताच, त्यांच्यात जर ते तिथे फारच आलेलं असतं तर ते वाढतं म्हणजे वाढतंच ड्युरिंग प्रेग्नन्सी। तेच त्याचं रिझन की तिथे ते प्रोटेक्ट करत असतात आपल्या ऑर्गन्सला, त्याचप्रमाणे बेबीलाही, त्याच्यामुळे तिथे ते वाढलेले असतात। सो आपण आज त्याच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहोत, तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। मी शिवानिधी खोडपे आपल्या शेड ऑफ शेमध्ये स्वागत करते। आज आपण खूप छान जागी आलेलो आहोत आणि आज आपण करणार आहोत योगा। ऑब्वियसली योगा करणार आहोत, तुम्हाला बघून दिसतच असेल योगा मॅट वगैरे बघून। सो आपण करणार आहोत आज एक जिद्दी फॅटसाठी जी स्पेशली लेडीजला खूपच सतावतं, ते म्हणजे लोअर बेली फॅट। तर लोअर बेली फॅट काय आहे, तर आपण नेहमी फॅट म्हटलं एकदम घाबरून जातो किंवा आपल्याला थोडंसं असं काहीतरी विचित्र वाटायला लागतं की नको यार, हा फॅट शब्दच नको। बट ॲक्च्युली तसं काही नाही आहे। लोअर बेली फॅट जे आहे ते आपल्याला आपले जे ऑर्गन्स आहे, जसं की ब्लॅडर झालं, आपले युरिनरी ऑर्गन्स म्हणजे युटेरस वगैरे, त्याचप्रमाणे आपलं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्यांना ते हेल्प करतं, त्यांना ते सुरक्षित ठेवतं। त्याच्यासाठी तिथे थोडंसं बेली फॅट असणं किंवा सिक्स पॅक्स ॲब्स हे वुमेन्सने नाही करावे असं म्हटलं जातं। त्याच्या मागचं रिझन हे की जे आपलं लोअर बेली फॅट असतं ते आपले हॉर्मोन बॅलन्स ठेवायला आपल्याला मदत करत असतं। सो आपण आज त्याच्यासाठी व्हिडिओ बघणार आहोत। काही लोकांना म्हणजे ते थोडंफार जेव्हा असतं तेव्हा ते ठीक असतं, जास्त वाढल्यानंतर ते आपल्याला अजिबात चांगलं वाटत नाही। ड्रेसेसला म्हणजे थोडं आपल्याला कॉन्फिडन्स लेवल जी असते ती आपली कमी होते। त्याचप्रमाणे जे नुकतेच बाळंतीण झालेले असतात, ज्यांनी बेबीला जन्म दिलेला असतो नुकताच, त्यांच्यात जर ते तिथे फारच आलेलं असतं तर ते वाढतं म्हणजे वाढतंच ड्युरिंग प्रेग्नन्सी। तेच त्याचं रिझन की तिथे ते प्रोटेक्ट करत असतात आपल्या ऑर्गन्सला, त्याचप्रमाणे बेबीलाही, त्याच्यामुळे तिथे ते वाढलेले असतात। सो आपण आज त्याच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहोत, तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, दोघं पायांनी आपल्याला म्हणजे तळवे जे आहेत ते एकमेकांना लावून घ्यायचे असे असे, आणि त्यानंतर आपल्याला बनवायची आहे योनी मुद्रा। त्याच्यासाठी आपल्याला दोघं मिडल फिंगर्स जे आहेत, मधले दोघं बोटं, ते आपल्याला असे एकावर एक ठेवायचे आहेत। नंतर करंगळीला करंगळी लावायची आहे, फर्स्ट फिंगरला फर्स्ट फिंगर आणि अंगठ्याला अंगठा लावायचा आहे, आणि ती आपल्याला इथे ठेवायची आहे। ही मुद्रा आपल्याला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला हेल्प करायला मदत करते, त्यांना ती हेल्प करते। तर तुम्हाला असंच बसायचं आहे काही का, किंवा मग तुम्हाला सरळ लेटून घ्यायचं आहे। ओके, बटरफ्लाय पोजमध्ये पाय, योनी मुद्रा बनवलेली अशी, आणि ती अशी पोटावर ठेवून तुम्हाला इथे थोडा वेळ 1 मिनिट किंवा मग 10 सेकंद तुमच्या याच्यानुसार, किंवा 10 लांब श्वास घ्यायचे आणि तितका वेळ तुम्हाला इथे थांबायचं। यानंतर तुम्हाला हळूवारपणे दोघं हात साईडला घेऊन जायचे आहेत आणि दोघं पाय जवळ घेऊन यायचे आहेत। आता आपण काय करणार आहोत, फक्त आणि फक्त आपलं जे नितंब आहे, हिप्स आहेत, ते आपण वर उचलणार आहोत। आणि आता काय करणार आहोत, जेव्हा आपल्याला एकदम कुठे आपण बाहेर आहोत, खूप जोरात आपल्याला लघवी आलेली आहे, तेव्हा आपण ते कसे रोखून धरतो ना, सगळे आतमधले ऑर्गन्स जे असतात ते असे आपण स्क्वीज करतो, असे स्वतःकडे असे ओढून घेतो। त्याचप्रमाणे तुम्हाला ते आतमधले जे ऑर्गन्स आहेत आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत ते तुम्हाला असे स्क्वीज करायचे, आतमध्ये खेचून घ्यायचे आहेत। ह्याच्यामध्ये तुम्हाला नितंब खेचायचा नाही आहे, तुम्हाला फक्त ऑर्गन्स खेचायचे आहेत। ओके, जसं तुम्ही लघवी थांबवायला खेचून धरतात त्याचप्रमाणे। ओके, आणि ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली आणि वर असे तुम्हाला 10 वेळेस करायचं आहे। आणि 10 वेळेस झाल्यानंतर म्हणजे श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, असं 10 वेळेस केल्यानंतर तुम्ही वरती येऊन तुम्हाला थांबायचं आहे
ते पुन्हा एक वेळेस लक्ष द्या, स्क्वीज केलेलं आहे की नाही मध्ये. ते काही काळ राहतं, नंतर निघून जातं, त्यात काहीच इश्यू नाही आहे. तुम्ही जेव्हा रेग्युलर करायला लागाल तेव्हा ते राहण्याला मदत होईल. ओके, इथे तुम्हाला आता 10 श्वास थांबायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला खाली येऊन जायचं आहे. ओके, याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे इथे एक असं हॉलो बनवायचं आहे असं, आणि त्याला हळूवारपणे तुम्हाला, ओके मी असे हात ठेवते, हळूवारपणे तुम्हाला पाठ पूर्ण जमिनीला टेकवायचे. थोडेसे हिप्स वर उचलले गेले तरी चालतील. पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली. हेही तुम्हाला 10 वेळेस करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशाच याच्यामध्ये म्हणजे पाठ आणि हिप्स आपले एका लाईनमध्ये स्ट्रेट जमिनीवर ठेवून तुम्हाला इथे पुन्हा 10 श्वासांपर्यंत थांबायचं आहे. हात असे नाही ठेवायचे, हात असे ठेवायचे. मी तुम्हाला दिसायला हवं नीट म्हणून मी ते तसे केले होते. ओके, हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला हे करायचं आहे की आपले दोघं पाय जे आहेत ते वर करायचे आहेत, त्यांना फोल्ड करायचं आहे. एकतर तुम्ही अंगठे पकडू शकतात असे, किंवा मग तुम्ही इथे दोघं तळव्यांच्या इथे पकडू शकता. दोघं पाय थोडेसे असे करायचे आहेत आणि ह्या पोजमध्ये तुम्हाला 10 श्वास थांबायचे. आणि चेहऱ्यावर स्माईल असणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. चेहऱ्यावर स्माईल असायलाच हवी, बिकॉज या पोजचं नावच आहे हॅपी बेबी पोज. जे लहान बाळ खेळतात ना, तसं आपल्याला इथे इकडे तिकडे हे व्हायचं आहे विथ स्माईल ऑन युअर फेस. तुम्हाला हास्य तुमच्या चेहऱ्यावर असायलाच हवं. ओके, इथे काही काळ थांबल्यानंतर आणि दोघं साईडला राईट लेफ्टला गेल्यानंतर तुम्हाला हळूवारपणे दोघं पाय वर करायचे, खाली घेऊन यायचे आणि उठून बसायचं आहे. उठून बसल्यानंतर तुम्हाला दोघं पाय म्हणजे ह्या, आता इथे मी बसल्या बसल्या करते ना, तसंच करायचं आहे. एक पाय इकडे घेऊन जायचं आहे, दुसरा पाय फोल्ड करून इकडे घेऊन जायचं आहे, दोघं पायांमध्ये गॅप. हळूवारपणे तुम्हाला जायचं आहे पुढे. ओके, तर ज्यांना पूर्ण असं जाता येत नसेल, तुम्हाला असं झोपायचं आहे. ओके, ज्यांना पूर्ण झोपता येत नसेल तर एक हात इथं ठेवायचा, दुसरा हात इथं ठेवायचा आणि ह्या पोझिशनमध्ये तुम्हाला 10 श्वासांपर्यंत थांबायचं आहे. ओके, खूप खूप सिम्पल आसन होते हे आजचे. तुम्हाला नक्कीच तुम्ही ट्राय केल्यानंतर एकदम इझिली जमणार आहेत. तुम्ही एक वेळेस ट्राय तर करून बघा. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही खूप म्हणजे रेग्युलर जेव्हा कराल ना, तुम्हाला अजिबात काही वाटणार नाही. फक्त अट एकच आहे की ह्या ज्या गोष्टी त्या फ्लॅट सरफेसवर करायच्या, त्या तुम्ही आपलं बेडवर बसल्या बसल्या झोपल्या करतो असं अजिबात चालणार नाही आहे. तुम्हाला खाली मॅटच टाकायचे आणि त्याच्यावर ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि रोज काहीच वेळ लागत नाही ह्या करायला आणि इतक्या काही डिफिकल्ट पण नाही आहे. पण ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही काही काळ करून तर बघा, 1 महिना करून बघा कंटिन्यू, आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की याचा तुम्हाला फायदा झाला की नाही. तर आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवूयात. असेच इम्पॉर्टंट आणि तुमच्यासाठी खूप जास्त उपयुक्त असे व्हिडिओ बघण्यासाठी मला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.